नमस्कार. आज मी माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी एक रेसिपी व्हिडिओ घेऊन येत आहे अळूवडीचा. तर आईला विचारूयात की ती आपल्याला शिकवणार का. आई काय करते? जेवणाची तयारी करते मी. बाहेर अळूची पानं खूप छान झालेत. माझ्यासाठी अळूवड्या बनवणार का? बनवेल ना मी. आणि मी जे व्हिडिओ शूट केलं ते चालेल? हो, आवडेल मला. चालेल. थँक्यू. ही आहे माझ्या आईची मेहनत. इथे आम्ही अळूची थोडी लागवड केलेली आहे जेणेकरून ताज्या पानांच्या अळूवड्या खाता याव्यात. तर ही पूर्णतः माझ्या आईची मेहनत आहे. तर आपण सुरुवात करत आहोत सुक्या मिश्रणाच्या तयारीपासून. इथे आईने लगभग छोटी 1 वाटी शेंगदाणे आणि सुकं खोबरं हे एकदम व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. मी ह्याची योग्य प्रमाणानुसार रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की प्रोव्हाइड करेल. आता आईने ह्याच्यामध्ये काही तुकडे दालचिनीचे टाकलेले आहेत आणि हे जिरं, साखर, त्यावर काही दाणे हे काळी मिरी आणि लवंगाचे टाकलेले आहेत. आणि मग हे एकदम व्यवस्थित पिसून घेतलेलं आहे मिक्सीमध्ये. आणि हा एकदम जोराचा पाऊस चालू झाला होता, सो मी काही क्लिप्स ह्याचे सुद्धा ॲड केले आहेत. इथे खूप मस्त वातावरण झालं होतं आणि खूपच मजा येत होती व्हिडिओ शूट करायला. आता आपण हे जे भाजलेले शेंगदाणे आणि खोबरं आहे ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. अशा प्रकारे ह्याची आपण पूड बनवलेली आहे. आणि आपण हे आता सुक्या मिश्रणामध्ये जे आपण आधी केले होतं, साखर वगैरे टाकली होती, त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता आई इथे ओलं मिक्स बनवते. ह्याच्यामध्ये आपण लगभग 10 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये चिंच आणि आलं गेलेलं आहे, ही कोथिंबीर आणि काही मिरच्या. आणि हे आपण मिक्सरला लावून घेतलेलं आहे. क्रिशन, इताई काय बनवते? अळूवडी बनवते. तुला आवडते अळूवडी? आवडते. माझं पिल्लू ते. हाय बोल. हाय हाय. उम्मा दे. उबा. थँक्यू. तुला अळूवडी बनवायला कोणी शिकवली आई? माझी शिकली. आणि म्हणजे असं कुठलं रेसिपी वगैरे तुला, म्हणजे कारण तुझी अळूवडी सगळ्यांना खूप आवडते. आपल्या पूर्ण खानदानामध्ये फेमस आहे नीताच्या हातची अळूवडी. तर मग म्हणजे कसं काय, कशी शिकली? एक्सपेरिमेंट्स करून शिकली की? लहानपणी मी बघत राहायची, सगळे करायचे तेव्हा, मग त्याच्यात सुधारणा करून करून मी शिकले आपणच. अच्छा. हे कुठलं पीठ टाकतेस आता? बेसन पीठ टाकते. अंदाजे 1/2 किलो घेते. 1/2 किलोसाठी बनवते. ओके. हे कसलं पीठ आहे? हे तांदळाचं पीठ आहे. 1 वाटी 1/2 किलोला थोडी छोटी 1 वाटी तांदळाचं. दाखव ना, वाटी दाखव. छोटी वाटी. ओके. अंदाजाने ह्याच्यात एवढा हिंग टाकते. माझं असं प्रमाण असं नसतं, सगळं अंदाजाने असतं. असं अंदाजे हिंग. पण आपल्याला प्रमाण द्यायचं आहे. अर्धा चमचा हिंग. तर इथे आई जे बोलते ना की माझं काही प्रमाणामध्ये नसतं, मी अंदाजाने बनवते. तर मला ना एक नोनाज मूवीचा सीन आठवतं. सो देअर इज अ किचन अँड द चाइल्ड वॉचेस हर ग्रँडमा कुक अ डिलिशियस टोमॅटो डिश. सो ही वॉज क्युरियस अँड ही जस्ट आस्क हर ग्रँडमा, how do you know how many tomatoes to put in? And her grandma smiles very warmly and replies, my heart just knows. तर ते असं असतं, त्यांना माहिती आहे किती जाणार आहे, किती प्रमाणात काय टाकायचं आहे. सो इट्स नोन ॲज मॅजिक, यू नो व्हॉट आय मीन. तर इथे आईने हे सारे मसाले आणि पीठ एकदम व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि जे आपण आधी वाटण बनवलेलं होतं कोथिंबीर वगैरे टाकून, ते आई आता ह्याच्यामध्ये मिक्स करत आहे.
झालं घे आता. हे सारण जे मी बनवलेलं आहे ना ते एवढ्या घट्ट प्रमाणात व्हायला पाहिजे जेणेकरून ते पानांना व्यवस्थित लागलं जाते आणि पानांचे रोल व्यवस्थित होतात. आणि हे जे सारण आहे हे 10 ते 12 लहान मोठी पानं घ्यायची, त्यांच्यासाठी पुरेसं आहे. ही माझ्या बागेतली हिरवीगार ताजी अशी अळूची पानं आहेत. आता ह्याची मी सुंदर अशी वडी बनवणार आहे. पानं मी धुवून स्वच्छ पुसून घेतली आहेत. आता अशा प्रकारे ह्याचे देठ काढून घेते. नंतर त्याच्यावर लाटणी फिरवायची. आता ही छोटी आहे, त्याच्या नाही तेवढ्या शिरा काढल्या तरी चालत आहेत, त्यांची कवळी आहेत. तर तुम्हाला पाठीमागे क्रिशाचा आवाज येत असणार. हा व्हिडिओ बनवणं शक्य झालं राजू मामामुळे. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि क्रिशाला खूप वेळ खेळवलं, त्यामुळे आम्ही इथे प्रॉपरली शूट करू शकलो. सो थँक्यू सो मच मामा. आता मी या पानांना सगळं सारण व्यवस्थित लावून घेणार आणि त्याचे रोल वाढणार. लावताना व्यवस्थित चारी बाजूला पानांना अगदी व्यवस्थित सारण लागलं पाहिजे, जेणेकरून ते घट्ट होते. अशी लहान मोठी पानं ठेवायची. मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर एक जाळी ठेवते मोदक पात्राची. आणि ह्याच्यावर एक आता सपोर्टसाठी असं अळूचंच पान टाकायचं किंवा केळीचं टाकायचं आणि त्याच्यावर हे असं ठेवून द्यायचे. हे असे गोळे उकडायला ठेवून द्यायचे. त्याच्यावर हे आता गॅस लावून गॅसवर
आपण ज्या पद्धतीने मोदक उकडतो ना तसे 10 ते 15 मिनिटं अंदाजे शिजवत ठेवायचे. त्यातून वाफ बाहेर यायला निघाल्यानंतर गोळे घट्ट होणार, गॅस बंद करायचा, गार होईपर्यंत तसेच ठेवायचे. तर आपल्याला हे स्टीम देऊन 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि आई चेक करत आहे की अळूवडीमधून प्रॉपरली कुक झाली आहे की नाही, शिजलेली आहे की नाही. अगेन केकसारखी टेक्निक आहे. काडी घेऊन ती त्याच्यामध्ये आपण रुपून पाहत आहोत आणि जर काडीला काही मिश्रण लागत नसेल तर ती प्रॉपरली शिजलेली आहे. ही आता मी 20 मिनिटासाठी उकडवलेली आहे. अळूवडी अगदी चांगल्या अगदी शिजून निघालेली आहे. आता खाली उतरवून घेते मोदक पात्रात. आता ही अळूवडी पूर्ण तयार झालेली आहे आणि आता हिला आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने पीस करून घ्यायचे आणि ती तव्यावर खमंग अशी तळून घ्यायचे. तळताना त्याच्यावर मोहरी आणि तीळ घातले तर अजून सुंदर आणि स्वादिष्ट होते. वरती घे, ह्याच्यात नाही. ही अळूवडी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा, खा आणि आवडली तर मला नक्की कळवा. थँक्यू. बाय. क्रिशू, अळूवडी कशी झाली आहे? मस्त झाली आहे. आवडली तुला? तर ही होती आईच्या हातची अळूवडीची रेसिपी. आईच्या हातचं म्हटल्यावर थोडंसं स्पेशल असतं सगळ्यांसाठी, पण नीताच्या हातची अळूवडी ही जगात फेमस आहे. मुळात मी पुणेरी नाही, पण जे पुण्याचं एक आहे ना की जगात फेमस आहे, तर हो, आईच्या हातची, नीताच्या हातची अळूवडी जगात फेमस आहे. तर थँक्यू सो मच आई. बोल बाय. इथे बोल सबस्क्राईब करा. बोल करा. सबस्क्राईब करा. बोल करा करा करा. सबस्क्राईब करा. करा रे बाबानो आता सबस्क्राईब. शी इज माय लिटल बिगेस्ट सपोर्टर. तर हा माझा पहिला एक प्रामाणिक प्रयत्न होता कुकिंग व्लॉग शूट करण्याचा. आणि खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.